व परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने वांबोरी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली वांबोरी वीज उपकेंद्रावर आंदोलन करून महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली 9 फेब्रुवारी रोजी सकाळी वांबोरी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी वांबोरी वीज उपकेंद्रावर आंदोलन करून महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की वांबोरी गाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीत पाणी व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामार्फत करण्यात येणारा विद्युत पुरवठा हा नियमित, पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ करण्यात यावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। शेतीला पाणी देणं अधिक सुलभ होईल। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पूर्ण क्षमतेने 8 तास नियमित व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा। सिंगल फेज वीज पूर्णपणे उपलब्ध राहावी। विद्युत पुरवठ्याअभावी जळालेल्या पिकांचं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी। घरगुती मीटरमध्ये अवास्तव रीडिंग व अवास्तव बिल येतं ते दुरुस्त करताना टाळाटाळ न करता प्राधान्याने दुरुस्त करणं। प्रत्येक फीडरवरील संबंधित लाईनमन यांनी त्या फीडरसाठी शेतकऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करावा व लाईट संदर्भातील वेळोवेळी अपडेट द्याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना लाईट कधी जाणार व कधी येणार याची पारदर्शकपणे माहिती मिळेल। विद्युत पुरवठ्याच्या असमतोलपणामुळे महिनाभरात असंख्य शेतकऱ्यांचा विद्युत पंप जळालेले आहेत। तसेच उभी पिकं विजेअभावी जळत असल्याने वांबोरी पंचक्रोशीत महावितरण विरोधात प्रचंड नाराजी असून या नाराजीतून जनभावनेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व मागण्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असल्याकारणाने सदर मागण्यांसंदर्भात तात्काळ वरिष्ठ स्तरावर चर्चा करून सदर मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी व शेतकऱ्यांसाठी शेतकरीतार्थ निर्णय घ्यावा। सदर मागण्या येत्या 8 दिवसांमध्ये मार्गी लावाव्यात, अन्यथा वांबोरी शेतकरी संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, शेतकरी संघटनेचे रवी मोरे, श्याम पटारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रसंगी बाबासाहेब भिटे, ऋषिकेश मोरे, किसन जवरे, कृष्णा पटारे, बाबासाहेब सोनवणे, संदीप निकम, गोटीराम मोरे, विशाल पारख, महेश साळुंके, सूरज शर्मा, अशोक पटारे, महेश पागिरे, भाऊ रहाणे, योगेश राऊत, नारायण हुळुले, नितीन नवरे, आदिनाथ मोरे, भीमा मांगुडे, सचिन गडाख, बाबुराव गांधले, गोधाराम पागिरे, गोरक्षनाथ ढवळे, अविनाश गावटे, अंशाबापू गडाख, हरिभाऊ मोरे, बाबासाहेब पागिरे, नवनाथ जवरे, रविकिरण पटारे, नारायण मोरे, सूरज माकासरे यांच्यासह वांबोरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। आज वांबोरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये आपल्या भावना मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यापासून वांबोरी परिसरामध्ये विजेचा लपंडाव चालू आहे। अक्षरशः 2-2, 3-3 तास फक्त शेतकऱ्याला वीज मिळते। गावाच्या पिकाला पाणी देता येणं मोठा आक्रोश या वांबोरी परिसरामध्ये विजेच्या बाबतीमध्ये झालेला आहे। कधी नव्हे तो वांबोरीकरांवरती ही वेळ कधी आली नव्हती, पण आज मात्र दुर्दैवानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा प्रश्न इथं वांबोरी परिसरामध्ये भेडसावतोय। आज महावितरणच्या इथल्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली, तर इथं सोलर प्लॅन्ट देखील झालेला आहे। त्याच्या माध्यमातून तर निश्चितपणे त्या सोलर प्लॅन्टच्या कॅपॅसिटी जेवढी तेवढ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 100% लाईट पॅनल कुठलीच अडचण नव्हती। तरी देखील मला कळेना की सोलर प्लॅन्टची लाईट उपलब्ध असताना देखील फक्त 2 तास जर वीज मिळत असेल तर इथं निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा त्याला कारणीभूत आहे। त्यांनी सांगितलं की इथल्या सबस्टेशनला वरच्या महापालिकेच्या सबस्टेशनकडनं लाईट त्या ठिकाणी येत नाही। वरच्या अधिकाऱ्यांशी देखील मी आज चर्चा केली, मुंबईच्या देखील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे। गेल्या 2-3 दिवसामध्ये पुढच्या हे इथं सप्लाय देण्याची व्यवस्था करतो असं वरच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे। पण जर पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र इथं रास्ता रोको त्या ठिकाणी चक्काजाम करण्यात येईल आणि जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून आम्ही त्या ठिकाणी उठणार।